जालना विधानसभेची जागेवर महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू। जालना विधानसभा लढविण्यासाठी भाजपाचे भास्कर आबा दानवे इच्छुक। जालन्याची जागा भाजपला पाहिजे असेल तर भोकरदन आणि बदनापूरची जागा शिवसेनेला सोडा, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये जालना विधानसभेची जागेवर रस्सीखेच सुरू आहे। तर एकीकडे विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक असल्याचं वक्तव्य जालना भाजपाचे विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे यांनी केलं आहे। तर यावर प्रत्युत्तर देताना जालना विधानसभेची जागा जर भाजपला पाहिजे असेल तर भोकरदन आणि बदनापूरची जागा शिवसेनेला सोडा, असं शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे। तर जालना विधानसभेची जागेवर महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं समजतंय। तर भोकरदन आणि बदनापूरची जागेवर शिवसेनेने दावा केलाय। सध्या बदनापूर आणि भोकरदनची जागा भाजपकडे असून जालन्याची जागा भाजपला पाहिजे असेल तर भोकरदन आणि बदनापूरची जागा शिवसेनेला सोडा, अशी प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। आगामी काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे। प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं आपापल्या पक्षाची भूमिका आणि आपापल्या पक्षाचं काम संपूर्ण तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत करत आहे। आता निवडणुका डिक्लेअर होतील। भारतीय जनता पार्टी आणि महायुती या राज्यामध्ये आहे। या राज्यातील या संपूर्ण जागा 288 जागा कोणती कोणाला सुटणार आहे, पक्षाचा आदेश आला, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जर उमेदवारी भारतीय जनता पार्टीनं जर दिली तर निश्चितपणाने त्या ठिकाणी निवडणूक लढवते। बदनापूर आणि भोकरदन ही जागा, या जागेवर आता शिवसेनेने नाव ठेवली, ही जागा आम्हाला द्या म्हणून, तुम्ही जालना विधानसभा घेत असेल तर? तेच तर मी म्हणतो की या राज्यामध्ये 288 जागा हे महायुती आहे आणि या महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होईल, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये निर्णय होईल कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या, शिवसेनेला किती द्यायच्या, अजितदादांना किती द्यायच्या, भारतीय जनता पार्टी किती जागेवर लढणार आहे आणि मग कोणती जागा कोणाला मिळेल त्याच्यावर खरं ॲक्च्युली त्या भविष्यकाळ ठरवेल की कोणती जागा कोणाला मिळणार आहे। आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला जर जागा सुटली तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कमळा चिन्हावर या ठिकाणी निवडणूक लढवली जाईल। शिवसेनेला जागा सुटली तर सुटल्या गेली तर ते शिवसेना लढेल, अजितदादाला जागा सुटली तर अजितदादाचं गट लढेल। आम्ही सगळे महायुती म्हणून या ठिकाणी एक संघपणानं त्या ठिकाणी काम करतो। भाजपकडून जाण्याच्या जागेवरती दावा होत आहे, आम्हालाही तो हक्क अधिकार आहे असा दावा केला जातो। भाजप इच्छुक आहे जाण्याची जागा। वा वा, चांगली आनंदाची गोष्ट आहे। त्यांना ही जागा लागत असेल तर वर्षा पातूर या बाबतीत विचार होईल, ते करतील। पण ठीक आहे, त्यांना ही जागा लागते तर आम्हाला भोकरदन आणि बदनापूर लागते, आम्ही त्या दोन जागा आम्हाला सोडा, आम्ही जागा तुम्हाला सोडू। ही तर 100% परंपरेने शिवसेनेची जागा आहे, पण त्यांना लागतच असेल, त्यांचं पोट भरलंच नसेल अजून तर निश्चितपणे त्यांना ही जागा देऊ आपण आणि मग त्या बदल्यामध्ये भोकरदन आणि बदनापूर घेऊ। हे मान्य असेल तर मग त्यांना हे मान्य करावं।